नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे एलसीबी पथकाची मध्यरात्री मोठी कारवाई, 1.5 कोटीचा गांजा केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करत सुमारे 1.5 कोटी रुपयाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. संबंधित ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली असून अंमली पदार्थाच्या अवैध तस्करी विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलल्याचे दिसून येत आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास एलसीबी पथक करत आहेत. दरम्यान अशा प्रकारच्या कारवाया यापुढे सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली. सदरची कारवाई ही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढेवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकातील श्रीराम पवार साहेब सहपथकाने केली आहे. दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने. त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी ढेवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली. सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण एलसीबी टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली. छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे. त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीलासुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत. त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत.